जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला सुख हवे आहे. सुखाची साधनं गोळा करण्यामध्ये तो अवघे आयुष्य वेचतो. परंतु आजपर्यंत कोणीही स्वतःला सुखी मानत नाही. उलट सुख साधने गोळा करण्यासाठी जे कष्ट आणि वेळ खर्च करावा लागतो तो व्यर्थच गेला असे त्याला वाटते. असे का होते ही विचार करण्यासारखी बाब आहे. वास्तविक मनुष्य सुख मिळवण्यासाठी ज्या मार्गाचा अवलंब करतो तो चुकीचा आहे. त्या मार्गावर चालून चालून तो थकून जातो. त्याला जन्माचा उबग येतो. पूर्वेला जाण्यासाठी तो पश्चिमेकडे मार्गक्रमण करीत असतो. फुलांसोबत असलेल्या काट्यांकडे त्याचे लक्ष जात नाही. परिणामी तो फुलांचा ढीग गोळा करतो, पण त्याच्याबरोबर असलेल्या काट्यांनी रक्तबंबाळ होऊन जातो. वास्तविक प्रत्येक माणसाजवळ 3 गोष्टी आहेत आणि त्या नाकारताही येणार नाही. त्या म्हणजे तन, मन आणि धन. या गोष्टी वृद्धिंगत झाल्या म्हणजे त्याला सुख मिळाल्यासारखे वाटते. या 3 गोष्टी ज्याच्या मालकीच्या नाही ते तो विसरून जातो. या गोष्टी व्यवस्थित ठेवणे किंवा न ठेवणे हे त्याच्या हातात नसते. या गोष्टी ज्याच्या आहेत त्याच्या आज्ञेत राहतात. मनुष्य त्याला स्वतःच्या मालकीच्या समजत असल्याने, तो भ्रम बाळगत असल्याने त्याच्या योगाने येणाऱ्या अहंकाराचा तो बळी ठरतो. त्यामुळे त्यापासून मिळालेल्या सुखाने तो सुखी होण्याऐवजी अहंकारी बनतो. अहंकार को छोड दे बंदे, मन में ये निरंकार बसा. अहंकार हाच दुःखाचा जनक आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार इत्यादी अवगुण ही सुद्धा त्याचीच पिलावळ होय. अशा तऱ्हेने अवगुणांनी ग्रासलेला मनुष्य दुःखी होऊन जातो. या 3 वस्तू स्वतःच्या मानण्याच्या भ्रमापासून सुटका होण्यासाठी त्या वस्तू खरोखरच आपल्या आहेत का हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. स्वतःची वस्तू असल्याचे एकमेव प्रमाण म्हणजे त्या वस्तूवर आपला हक्क असतो. समजा आपण एक किमती अंगठी बनवून घेतली. ती अंगठी आपण कोणालाही देऊ शकतो. रस्त्यावर टाकू शकतो, फेकून देऊ शकतो, तोडू शकतो, मोडू शकतो, दगडावर आपटूही शकतो. असे करताना दुसरा कोणी आपल्याला आक्षेप घेणार नाही, कारण त्या अंगठीवर आपला पूर्ण अधिकार असतो. याउलट आपण दुसऱ्याच्या घरातील एखादा लोखंडी चमचा जरी उचलून बाहेर टाकला तरी तो मालक आपल्याला जाब विचारेल की तू तो का फेकलास. तो माझा होता. तेव्हा आपल्याला कळून चुकते की तो माझा नाही, कारण ज्याच्यावर माझा हक्क नाही ती वस्तू माझी नाही. ह्याच कसोटीवर पारखून पाहूया की आपला या 3 वस्तूवर काही हक्क आहे का नाही. देहरक्षणासाठी आपण उत्तम अन्न सेवन केले, ऊन वाऱ्यापासून त्याचा बचाव केला, तरीही हे शरीर कायमदायम टिकून राहत नाही. दिवसेंदिवस ते क्षीण होत जाते. यावरून हे सिद्ध होते की ज्याच्यावर आमचा कोणताही हक्क नाही ते आपल्या स्वामींच्या आज्ञेनुसार कार्य करणार. अशाच प्रकारे आपण चिंतामुक्त राहू इच्छितो. एखाद्या घटनेच्या प्रभावापासून स्वतःला अलिप्त ठेवू इच्छितो, पण आपण आपल्या मनस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होतो का? आपल्याला कबूल करावे लागेल की नाही आपले मन आपल्या काबूत ठेवणेही कठीण आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल फिरी येतं पिकावर. की मन एवढं चंचल आहे की आपल्या मनस्थितीवरही आपला अधिकार नाही हे स्पष्ट होते. हे सुद्धा भौतिक जगताच्या अनुशासनानुसार चालते. घडणाऱ्या घटनांप्रमाणे त्याच्यामध्ये जे परिवर्तन होते ते आपण थांबवू शकत नाही. धनाच्या बाबतीत असलेली विषमता तर स्पष्टच आहे. आमची मर्जी चालली असती तर आम्ही अवघ्या सृष्टीचे मालक बनून बसलो असतो. परंतु या धनाचा विनियोग देखील कोणा भलत्याच्याच आदेशानुसार होत असतो. वरील विश्लेषणावरून हे स्पष्ट होते की या 3 वस्तू आपल्या नाहीत. त्यांचा खरा मालक कोणी वेगळाच आहे. महात्म्यांनी याचा मालक परमात्मा आहे असे सांगितले असून या वस्तूही त्यांनीच आपल्याला देव केलेल्या आहेत. तेव्हा तन, मन, धन ही ईश्वराची देणगी आपल्याकडे अमानत म्हणून आहे हे जर आपण जाणून घेतले तर जीवन जगणं सोपं होईल. ज्याची वस्तू त्याची समजा, काम नसे तक्रारीचे, अवतार म्हणे प्रणहा पहिला, तन मन धन हे देवाचे. हे सत्य स्वीकारून जर या वस्तूंना आपण ईश्वराची अमानत समजून त्याचा वापर केला तर त्याचा सर्वात मोठा फायदा असा होईल की याचा आपण वृथा अभिमान करणार नाही. अहंकार आपल्याला होणार नाही. परक्याच्या वस्तूवर अहंकार होत नाही, उलट कृतज्ञतेचा भाव जागृत होतो, कारण ती वस्तू त्याने आपल्याजवळ ठेवली आणि तिचा वापर करण्याचीही मोकळीक दिली आहे. अशा रीतीने आमची अहंकारापासून सुटका होते आणि त्या समवेत असलेल्या अवगुणांचाही पिच्छा
मग आपण या तिन्ही वस्तूंचा उपयोग घेताना आनंदाचा अनुभव घेऊ लागतो. या वस्तू आमच्या सुखाचे साधन बनतील आणि त्यांना ईश्वराची अमानत समजल्याने त्यांच्याशी संबंधित असलेल्या दुःखदायी अभिमानापासून आमचा बचाव होईल.